आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, घोंगडी बैठक आजपासून सुरू होत आहे, गेवराईपासून सुरू होते, काय स्वरूप असणार आहे घोंगडी बैठकीचं आणि काय तुम्ही मराठा समाजाला आवाहन करणार आहात? हे घोंगडी बैठकीचं कसं असतं, त्याला काय 10 माणसं असले तरी घोंगडी बैठक होती आणि 1 लाख असले तरी होती। घोंगडी बैठक म्हणजे काय एक चर्चा मराठा आरक्षणावरती, समस्यावरती, मराठा समाजावरती, विद्यार्थ्यांवरती, हे आमचे जे प्रश्न आहेत, सगळे सोयरीची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्राची, हैदराबादी गाडी, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, यावर चर्चा घोंगडी बैठकीत। ती काय सभा थोडीच आहे म्हणून काय आम्हाला लोडीच्या घोंगड्या बैठक आहेत। पण ही विधानसभा वाईज घोंगडी बैठका होत आहेत, कुठतरी विधानसभेची तयारी आहे काही? नाही, याचं तर राजकारणात काही संबंध, मी तर मागच सांगितलं, राजकारणात काही संबंध नाही। तो संबंध कधी येणार विधानसभाचा? ज्या दिवशी आमचं फायनल विषय होईल की लढायचे का पाडायचे, त्या दिवशी मग राजकारणाचा विषय। आज फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी आम्ही एकत्र आहेत आणि घोंगडी बैठक घेतोय, त्या सभा नाही आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। काल तुम्ही जे पाऊस पडला, नुकसान झालं शेतीचं, तो दौरा केला, कृषी मंत्र्यांशी बोललात, रात्री फडणवीस साहेब यांच्याशी बोललात, काय चर्चा झाली? शेतकऱ्यांचा विषय खास करून घेतला आहे, कारण रात्रंदिवस शेतकऱ्यांना झोप येत नाही। आता त्याचं हातातोंडाला आलेलं घास गेला, पुरं वाटलं झालं आहे शेतकऱ्यांचं। त्यांना सरसकट मदत द्या तुम्ही, आणि ती पण मदत अशी नको आहे की नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही दिले 5,000 रुपये, नुकसान झालं 10 लाखाचं आणि तुम्ही दिले कुठं 12-13 हजार रुपये, कुठं एखाद्याचं 20,000 नुकसान झालं मग तुम्ही दिले 700-800 रुपये, असं नको। त्याचं जे नुकसान झालं आहे ते 100% त्याचे भरपाई द्या आणि सरसकट द्या। यावरती फडणवीस साहेबांना पण सांगितलं आहे, शिंदे साहेबाच्या वतीनं सत्तार साहेब पण होते आणि सगळ्यांना सांगितलं आम्ही, जवळपास कृषी मंत्र्यांना सुद्धा सांगितलं आहे की, आणि त्यांनी शब्दच दिला आहे की कृषी मंत्र्यांनी की सरसकट आम्ही करतो आहे। मग कृषी मंत्री म्हणले की ज्यांचं 65% नुकसान झाले त्यांना मदत मिळणार आहे, सरसकट कशी मिळेल? बघून मग आता कॅबिनेट झाल्यावर तेच काय त्याच्यात आता बघूयात कोण किती लबाड बोलतं आहे काय। शेतकऱ्याच्या कानावरती सरसकट शब्द गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक नाही करू शकत ते, आणि एकदा केली की त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली की शेतकऱ्यांनी त्यांना फसलच म्हणून समजायचं। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर जे आत्महत्याग्रस्त कुटुंब असतात त्यांचे जे निधी मिळायचा त्याच्यावर बंधनं आलीत, असं असेल तर मग हे खूप वाईट घटना आहे। सरकार खूप वाईट चाल खेळतं आहे मग, कारण आत्महत्याग्रस्त कुटुंब, मग तो शेतकरी असो किंवा मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेला असो, तुम्ही जर त्यांच्या जीवनाशी खेळणार असला, त्यांच्या कुटुंबाच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी खेळत असलात, तर मग तुमच्या इतकं पाप कोणीच करत नाही दुसरं। तुम्ही त्यांना उघड्यावर नाही सोडू शकत आणि कुंकड निधी ओळू शकत, ही गंभीर बाब आहे। जर असं असेल तर ही गंभीर बाब आहे, मला त्याची माहिती घ्यावं लागणार आहे। आता फडणवीस यांच्यानी तुमची गेल्या वर्षभरात चर्चा झाली नव्हती, काल तुम्ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी त्या अपेक्षेने त्यांना बोलत, आरक्षणावर काही चर्चा झाली आहे का? नाही, आरक्षणावर अजिबात। शेतकऱ्यांचा प्रश्न जीवन मरणाचा आहे, त्यांच्या हातातोंडाचा आलेला घास गेलेला आहे, चारी बाजूनं संकटात सापडला आहे, खूप आक्रोश आहे शेतकऱ्यात, खूप वाईट हाल आहेत शेतकऱ्यांचे। ते विषय मला महत्त्वाचा वाटला। शेतकरी जगला पाहिजे, तिथं जाती फातीचा काही संबंध नाही, पक्षाचा काही संबंध नाही, म्हणून मग मी तो मुद्दा लावून धरलेला आहे की तुम्ही त्यांना सरसकट आणि तातडीनं 8 दिवसाच्या आत मदत द्या। तुम्ही म्हणताना 8 दिवसात देतो, 15 दिवस देतो, आणि त्यातून 2 वर्षांनी शेतकरी तुम्हाला मग आता गाडल्याशिवाय सोडत नाही, पाडल्याशिवाय बी सोडत नाही। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील। आज घोंगडी बैठकीला सुरुवात होत आहे, गेवराई बीडपासून या ठिकाणापासून सुरुवात होईल आणि राज्यभर या घोंगडी बैठका होणार आहेत आणि जरांगे पाटील आज गेवराई येथे या बैठकीला हजर राहणार आहेत। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंतर्वली, सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।